प्रॅक्टिकली बघितलं तर हे लोक कोण आहे? हे पण तर स्थानिकच आहेत, हे कोणी बाहेरचे लोक नाही आहेत. आणि गोव्यामध्ये कोणत्याही गाडीसाठी बाहेरच्या माणसाला परमिशन मिळत नाही. गोवा मायल्स आणि लोकल टॅक्सी ऑपरेटर्स हो मुद्दो सतत बातम्यांनी असता. गोवा मायल्स टॅक्सीकारांच्या पोटार आड येता, भायले लोक हांगा येवन धंदो करपाक सोदता आनी ताका लागून गोंयकारांचे धंदे बंद पडटले अशी खबर सतत बातम्यांनी असताली. मात गोवा मायल्सान सगळ्यो गाडयो गोंयच्योच आसा, एकूय गाडी भायली ना. तशेंच सगळ्या गाडयांचे ओनर ड्रायव्हर आसात ते गोंयकारूच आसा, एकूय भायलो मनीस ना. मात अशें आसतना चुकीच्या मुद्द्यांचेर भर दिली वता अशें गोवा मायल्सचे MD म्हणटात. खरो मुद्दो आसा तो गोवा मायल्स आनी हेर लोकल टॅक्सीकारांचो, आनी हाचेर एकूच उपाय आसा तो म्हणल्यार सगळ्या टॅक्सीकारांनी टॅक्नॉलॉजीचो वापर करचो. आजकाल सगळीच कडेन टॅक्नॉलॉजी वापरतात आनी सगळे टॅक्सीकार एकाच प्लॅटफॉर्मार आयले, मागीर ते गोवा मायल्स आसूं नाजाल्यार हेर खंयचेंय ॲप आसूं, अशें केलें जाल्यार सगळ्यांक समान संद मेळटल्यो अशें गोवा मायल्सचे MD म्हणटात. खरें म्हणल्यार आमच्या मदीं वाद ना, कारण गोवा मायल्सांत एकूय भायली गाडी ना, ना भायले ड्रायव्हर्स आसा. सगळे जे कोण आसा ते गोंयकारूच अशें ठामपणान गोवा मायल्साच्या मनशांनी सांगलां. कसं आहे की गोवा माइल स्थानिक आणि गोवा माइल बाहेरचा असं तर काही विषय नाहीच आहे. प्रॅक्टिकली बघितलं तर हे लोक कोण आहे? हे पण तर स्थानिकच आहेत, हे कोणी बाहेरचे लोक नाही आहेत. आणि गोव्यामध्ये कोणत्याही गाडीसाठी बाहेरच्या माणसाला परमिशन मिळत नाही. तो गोव्याचाच असला पाहिजे, गोयंकार असला पाहिजे. तर हा वादच मुळात नाही आहे, तो चुकीचा वाद म्हणून आपण ज्याला जास्त करून पब्लिसिटी मिळालेली आहे. वाद हा आहे की माझा बिझनेस आणि बाहेरचा गाडीचा आणि येण्याचा बिझनेस याच्यामधली जी तफावत आहे. तर याच्यासाठी एकच उत्तम सोल्युशन आहे की प्रत्येकाने टेक्नॉलॉजी आज धरून, कारण आधुनिक जग जे चाललं आहे ते टेक्नॉलॉजी अडॉप्शनकडे चाललेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी अडॉप्शन करत असताना जर सगळे लोक एका प्लॅटफॉर्मवर आले, तो कोणताही असो, गोवा मेल असो की अजून अन्य कोणी प्लॅटफॉर्म असो, त्यामुळे अजून एकात्मतेची भावना येईल आणि सगळ्यांसाठी एक फेअर ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल असेल. बरं, थँक्यू. एक बाईट ओके. म्हणल्यार तुम्ही आता पळयला आसतले प्रश्न जसो विचारलो की वाद आसा, वाद वा नाच. तुम्ही सुद्धा आज हांगा मिडिया सुद्धा आसा, तुम्ही पळोवपाक शकता एक गाडी काय भायली ना, सगळ्यो गाडयो गोंयच्योच आसा. तुम्ही जाय जाल्यार उलोवन सुद्धा पळोवपाक शकता, सगळे गोंयकारूच आसा. हे जो प्रॉब्लेम आसा पळय तो कस्टमर चॉयस आनी कस्टमर चॉयस ना दिवप. आता तुम्ही पळयतात सगळे जगान पळयतात जाल्यार कस्टमरा कडेन चॉयस आसता. तुम्ही फ्लिपकार्टार वचपाक शकता, तुम्ही एमेझॉनार वचपाक शकता, वेगळ्या वेगळ्या पद्दतीन तुम्ही प्रॉडक्ट आज ऑर्डर करपाक शकता. जाल्यार फोन हो आतां सगळ्यांक कन्विनियंट ऑप्शन जाला आनी कस्टमर खंयच्यानूय बूक करता तेन्ना ताका सर्वीस दिवचीच पडटा. आनी हाजेर सुप्रीम कोर्टाचे आनी हायकोर्टाचे जजमेंट आसा की हे करपाक शकता म्हणून की कस्टमराक खंय पिकअप करपाक शकता. जाल्यार कस्टमराचो चॉयस आनी कस्टमराचो चॉयस न दिवप हो एक वाद आसा. ताज्या भायर आनी कांय वाद ना, कित्याक तुमी हांगा उबे आसात, सगळी मिडिया आसा, तुमी पळोवपाक शकता की आज कोण आसा हांगा ते खंयच्यो गाडयो, MH आसा, खंयच्यो आसा, UP आसा, खंयच्यो आसा, सगळ्यो GA रजिस्टर्ड गाडयो आसा, सगळे जे उबे आसा तुमच्या फुडें, सगळे गोंयकार ड्रायव्हर आसा. येस, थँक्यू. थँक्यू.